नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये विविध कडधान्ये आणि डाळी यांचा वापर केला आहे, त्यामुळे याची चव अतिशय छान लागते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। भाजी बनवण्यासाठी अर्धी जोडी पालक घेतलाय, त्यापेक्षा कमी शेपू घ्यायचा आणि थोडासा चुका। सगळ्या भाज्या आता स्वच्छ धुवून घेते। पालक, शेपू आणि चुका धुवून घेतलेत। आता सगळ्या भाज्या चिरून घेऊयात। खूप बारीक नाही चिरल्या तरी चालतात। आणि आजच्या या भाजीसाठी मी पालक शेपू सोबत चुका वापरला आहे। जर तुमच्याकडे चुका नसेल तर त्याऐवजी एक मोठा टोमॅटो घातला तरी सुद्धा चव छान लागते। 7 ते 8 मिरच्या बारीक तुकडे करून घेते। अशा पद्धतीने मिरचीतील बिया काढून घेतल्यात, त्यामुळे पटकन बी काढून होते। सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत। यानंतर 2 चमचे मसूर डाळ, 1 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा हुलगे, 1 चमचा हिरवे मूग आणि 1 चमचा मटकी। या सर्व डाळी आणि कडधान्ये 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। यानंतर कुकरमध्ये किंवा कुकरच्या एका डब्यात सगळ्यात आधी सर्व टाकून घ्यायचे। यानंतर पाव वाटी शेंगदाणे, चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या। मी यामध्ये 1 चमचा मुगाची डाळ घेतली होती, त्याऐवजी तुम्ही 1 चमचा तुरीची डाळ घातली तरी चालेल। 1 वाटी पाणी आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व कुकरमध्ये मध्यम आचेवर 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली म्हणजे कडधान्येही व्यवस्थित शिजतात। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी पाव चमचा मीठ हे सर्व मी वाटून घेते। तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल। आता कुकरही गार झाला आहे, भाजी काढून घेऊ। ही पालकाची गरगट्टा भाजी मी 3 ते 4 जणांना पुरेल या प्रमाणात बनवत आहे। तर इथे पाहू शकता भाजी व्यवस्थित शिजली आहे, कडधान्येही अगदी मऊ झालेले आहेत। यामध्ये अजिबात पाणी न घालता रवीने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। डाळ आणि भाज्या सर्व एकत्रित एकजीव झाल्या पाहिजेत। यानंतर इथे पाहू शकता भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या आहेत। 3 चमचे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे, वाटून घेतलेली लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची। पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग मिक्स करून घेऊ। अगदी अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर शिजवून घेतलेली भाजी घालायची, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 3 वाट्या गरम पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची। कशी वाटली ही पालकाची गरगट्टा भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कीर्तीज किचनला सबस्क्राईब करा।